नमस्कार. एवढा छान कार्यक्रम चालला आहे आणि आपण सर्वजण खरं तर सिरियस मूडमध्ये वाटताय. सखी सोबती फाउंडेशनने एवढ्या छान कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 300वी जयंती शताब्दी खरं तर संपूर्ण देशामध्ये आपण उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरी करत आहोत आणि याच्यातच सखी सोबती फाउंडेशनने खरं तर एक आगळा वेगळा पुरस्कार सोहळा त्या ठिकाणी घेतला. महिलांचा पुरस्कार सोहळा. ज्या मातेने आपल्या जीवनामध्ये 300 वर्षापूर्वी ज्या समाजामध्ये अनेक पुरातनकाली रूढ परंपरा याचा बिमोड करून खरं तर महिलांना न्याय हक्क दिला, असा हा पुरस्कार वितरण सोहळा आहे. आणि या कार्यक्रमासाठी खरं तर ज्यांची उपस्थिती खूप महत्त्वाची आहे असे आमचे मार्गदर्शक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम केंद्र कार्यकारी सदस्य आदरणीय निलेशजी गद्रे साहेब. या शहरामध्ये काम करत असताना आम्ही सतत ज्यांचं मार्गदर्शन घेतो, खरं तर शहराच्या जेवढ्या जडणघडणीमध्ये ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन आहे असे आमचे मार्गदर्शक मुकुंदजी कुलकर्णी. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष आदरणीय सुजाताई पलांडे, आमचे महापालिकेतील सहकारी माझे मित्र बंधू मोर्शभाऊ शेडगे, आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय राजशन्ना पिल्ले, ज्या सत्कारार्थी महिला आहेत त्याच्यामध्ये माझी भगिनी आहे कुंदताई भिसे, या पिंपरी शहराच्या DCP स्वप्नताई गोरे, हरिभक्तपरायण पूनमताई जाचक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक वैष्णवी जगताप, डॉक्टर शिल्पा गौरी गणपुले, प्राजक्ता रुद्रावतार, सुनीताताई भोसले, रेखाताई मुर्डे आणि उर्मिलाताई आपटे. आणि आपणा सर्वांना खरं तर ज्यांचं व्याख्यान या ठिकाणी ऐकायचं आहे अशा आदरणीय विनाताई तेलंग या ठिकाणी उपस्थित आहेत. मी खरं तर जास्त वेळ घेणार नाही, कारण गेले 20 दिवस भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी फक्त काही समाजापुरत्या मर्यादित होत्या. आणि खरं तर त्यांचं कार्य एका समाजापुरतं नव्हतं, तर संपूर्ण समाजविमुख, समाजातील प्रत्येकाला न्याय मिळावा अशा उद्देशाने त्यांनी खरं तर कार्य केलं आहे. हे कार्य पोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी खरं तर खूप तत्पर आहे. आणि मला वाटतं आज देशामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केलेलं जे महान कार्य आहे ते पोचवण्यासाठी आम्ही कुठंतरी प्रयत्न करत आहोत. आणि मला वाटतं नक्कीच येणारी पिढी खरं तर त्यांच्या विचाराने पुढे आली तर नक्कीच ह्या समाजामध्ये आमूलाग्र बदल घडतील अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे. खरं तर या कार्यक्रमामध्ये अजून बरेच सत्कार या ठिकाणी आहेत. मी अधिक न बोलता या 300व्या जयंतीच्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या मनापासून खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि सखी सोबती फाउंडेशनच्या आमचे या कार्यक्रमाचे आयोजक माझे बंधू शीतल उर्फ विजय शिंदे आणि आमच्या वहिनी गिरिजाताई शिंदे यांनी या सखी सोबती फाउंडेशनच्या माध्यमातून एक वेगळा कार्यक्रम घेतला. मी आपणा सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो की आपण शहरामध्ये आतापर्यंत आम्ही 30 कार्यक्रम घेतले आणि सगळ्यात वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेत. त्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे की त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला जात असताना आम्ही फक्त निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कुठे व्याख्यान, कुठे आम्ही रथचित्र सोहळा अशा असंख्य कार्यक्रम घेतले. पण महिलांचा पुरस्कार अहिल्यादेवींच्या नावाने महिलांचा पुरस्कार द्यायचं काम खरं तर सखी सोबती फाउंडेशनने या ठिकाणी केलं. मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि आपण असेच कार्यक्रम करत राहा. आमचा सदैव पाठिंबा तुमच्या बरोबर असेल असं या ठिकाणी घोषित करतो. खरं तर अधिक न बोलता मला वाटतं आमचे मुकुंदजी बोलणार आहेत, आमचे गद्रे साहेब बोलणार आहेत. मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाला मला बोलवलंत, माझी पत्नी या ठिकाणी आहे तिलाही बोलवलंत. मी मनापासून तुमच्या सखी सोबती मंचाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.